हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 17 जानेवारीचा रिव्ह्यूज. नेहा आशूची वाट बघत उभी असते. तेवढ्यात आशू येतो आणि बोलतो, सॉरी मला यायला थोडा उशीर झाला. तेव्हा नेहा बोलते, काय सर कुठे होतात? तेव्हा आशू बोलतो, सर हे काय अचानक? तेव्हा नेहा बोलते, यार किती फोन केले तुला? तेव्हा आशू बोलतो, अगं हो ते जरा मला काम होतं. त्यावर नेहा बोलते, मी पण कामासाठीच फोन करत होती. त्यावर आशू बोलतो, नाही तसं काम नव्हतं. तेव्हा आशू बोलतो, मला इमर्जन्सी होती, मेडिकल इमर्जन्सी. तेव्हा नेहा बोलते, इमर्जन्सी कसली? ऑल ओके? तेव्हा आशू नेहाला आजोबा आजींसोबत झालेला सर्व प्रकार सांगतो. तेव्हा नेहा मनात बोलते, अरे वा, आशुतोष शिवासोबत होता, हा चांगला चान्स आहे. तेव्हा नेहा बोलते, म्हणजे तू शिवासोबत होता का? तेव्हा आशू बोलतो, हा. तेव्हा नेहा बोलते, काय गरज होती? तेव्हा नेहा बोलते, म्हणजे इथे एवढी महत्त्वाची मीटिंग असताना तू कुठल्या तरी म्हातारीला वाचवत होतास? तेव्हा आशू बोलतो, ऐक ना, ऑफकोर्स मला जाताना ते दिसलं म्हणून मी तिथे थांबलो, असंच थोडी जाऊ शकलो असतो. तेव्हा नेहा बोलते, आशू मला सांग, आपण जिथे राहतो तिथे काही कमी लोकसंख्या आहे का? तेव्हा आशू बोलतो, हां म्हणजे? तेव्हा नेहा बोलते, म्हणजे तूच का गेलास मदतीला, दुसरं कोणी असतं? तेव्हा आशू बोलतो, अगं हा विचार कोणी करायला लागलं तर कोणीच जाणार नाही ना मदतीला, असं कसं चालेल? आणि शिवाच्याने ते एकट्याने झालं नसतं. तेव्हा नेहा बोलते, हां तिला काय जमलं असतं, तिला काय जमलं नसतं, आणि तुला काय रे, आणि तुला वेळ कळतं तिला काय जमतं ते? तेव्हा आशू थोडा कन्फ्यूज होतो आणि बोलतो, म्हणजे? तेव्हा आशू बोलतो, नेहा ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन. त्यावर नेहा बोलते, हे बघ आशू, मला काही समजून नाही घ्यायचे. इतकी महत्त्वाची मीटिंग सोडून तू रस्त्यावरच्या म्हातारीला वाचवत होतास? तेव्हा आशू बोलतो, हो वाचवत होतो, आणि आयुष्यभर वाचवेल. माणुसकी म्हणून एवढं तर करूच शकतो मी, आणि करत राहणार, आणि मला काय एवढा वेळ झालेला नाही. त्यावर नेहा बोलते, पण वेळ वाया गेला ना माझा. तेव्हा आशू बोलतो, व्हॉट? तेव्हा नेहा बोलते, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. आणि नेहा तोंड फिरवून निघून जाते. आणि नेहा गाडीत बसते आणि आशूकडे बघते आणि बोलते, वा जमलंय मला, हेतू साध्य झाला. इकडे दिव्या देवळात चंदनची वाट बघत असते. तेव्हा चंदन बोलतो, वा आज स्वतःहून बोलवलंस? तेव्हा दिव्या बोलते, बोलायचे. तेव्हा चंदन बोलतो, बोल. तेव्हा दिव्या बोलते, तू मंद आहेस का जरा? तेव्हा चंदन बोलतो, काय झालं? तेव्हा दिव्या बोलते, तू आधी मला सांग, तुला शिवाचा एवढा पुळका काय यायला लागला? तुला माहिती तरी ती कशी आहे? त्यावर चंदन बोलतो, तुला माहिती आहे ती कशी आहे? त्यावर दिव्या बोलते, तू मला उलट प्रश्न विचारू नकोस हां. त्यावर चंदन बोलतो, नाही आहे ना उत्तर? आणि शिवा कशी आहे हे तिच्या वागण्यावरून कळतं दिव्या. तेव्हा दिव्या बोलते, हे बघ, मी जे समजवण्याचा प्रयत्न करते ते आधी ऐकून घे. तुला जर हवं असेल की आपल्यात सगळं. तेव्हा चंदन बोलतो, एक मिनिट, मी तुझं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे, त्या अगोदर एका प्रश्नाचं मला उत्तर दे. तेव्हा चंदन बोलतो, हे जे तू काही करतेस ते तुला राग आला म्हणून करतेस की कीर्तीच्या सांगण्यावरून करतेस? तेव्हा दिव्या जरा गोंधळते आणि विचारते, म्हणजे? त्यावर चंदन बोलतो, म्हणजे काय हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, तुला कळतंय मी काय विचारतोय ते. त्यावर दिव्या बोलते, हे तू माझ्यावर आरोप करू नकोस हां, तू काहीही बोलल्याने ते खरं होणार नाही आहे, आणि तुला असले आरोप करायचे असतील ना तर तोंडही दाखवू नको. त्यावर चंदन बोलतो, पण मी कुठे आरोप केला आहे, मी तर फक्त प्रश्न विचारतोय. तेव्हा दिव्या बोलते, तू काय करतोयस ना चंदन ते मला कळतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शिवा माझी बहीण आहे. उद्या बाजू घ्यायची वेळ आली तर ती माझी बाजू घेईल, माझ्यावर विश्वास ठेवेल. एक्झॅक्टली, चंदन बोलतो. त्यावर चंदन बोलतो, तू मला विचारलंस ना की शिवा कशी आहे? अशी आहे, सगळ्यांवर विश्वास ठेवणारी. म्हणून काही लोक तिच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. त्यावर दिव्या बोलते, ऐक, तू नको तिथे तुझं नाक खुपसू नकोस, महागात पडेल तुला, तू राहा ना तुझं, नाहीतर जगणं मुश्किल होईल हां तुझं. हे बोलून दिव्या तणफण करत निघून जाते. तेव्हा दिव्या गेल्यावर चंदन बोलतो, आता तर माझी खात्री पटते की कीर्ती नक्की हिला पैशाची मदत करते, पण का करते? काहीतरी पुरावा शोधावा लागणार आहे मला. इकडे उर्मिला आणि सीताई किचनमध्ये तिळाच्या वड्या बनवत असतात. तेव्हा सीताई उर्मिलाला बोलते की उर्मिला, तुझ्यासारख्या वड्या कोणालाच नाही जमत बाई, मला पण नाही. त्यावर उर्मिला बोलते, ताई तुझ्याच हाताच्या सगळ्या गोष्टी मी शिकली आहे. तेव्हा सीताई बोलते, तुझ्या हातच्या वड्या खाल्ल्या ना तर आईची आठवण येते. तेव्हा उर्मिला सीताईला त्यांच्या लहानपणी आपण वड्या कशा फस्त करायचो याचा किस्सा सांगते. तेव्हा सीताई बोलते, आणि आई कशी रागवायची तुला एकदा आठवतं? एकदा आईने आपल्याला बसवलं आणि बोलली, शिका आधी, आणि म्हणाली,
आता करा आणि मग फस्त करा. आणि म्हणून शिकलो आपण. तेवढ्यात संपदा किचनमध्ये येते आणि वडीला हात लावते. तेवढ्यात उर्मिला तिला हातावर मारते. तेव्हा संपदा बोलते, आई सॉरी, पण मला ना सगळं फस्त करावं असं वाटते. तेव्हा सीताई बोलते, जाऊ दे ग. तेव्हा उर्मिला बोलते, ऐक, आधी हात धु मग खा. तेव्हा संपदा बोलते, आई असं का करते? मला माहिती तुम्ही पण लहानपणी अशाच फस्त करायचे ना, मी ऐकलंय. तेवढ्यात सीता अक्का करत नेहा किचनमध्ये येते. तेव्हा सीताई बोलते, अरे नेहा, ये बाळा. तेव्हा नेहा एक वडी खाते आणि बोलते, खूप मस्त आहे. तेव्हा संपदा बोलते, छान आहे ना, हात न धुताच छान लागला असेल तुला. तेव्हा नेहा बोलते, ॲक्च्युली ते इतकं टेम्पटिंग होतं ना की मला राहवलं नाही. आणि बोलते, खूप मस्त झाले आहेत, वा, आणि अजून काही नको हां. तेव्हा सीताई बोलते, नाही नाही नाही, तू सून होणार आहे माझी, तुझे लाड मी नाही पुरवणार, मग कोण पुरवेल? तेव्हा नेहा बोलते, तू अगं मावशी म्हणूनच खूप लाड करतेस सीता का, अजून नको बास. तेव्हा सीताई बोलते, पण आता मी तुझी आई होणार आहे. तेव्हा संपदा नेहाकडे रागाने बघत असते. सीताई बोलते, तू जर एकदा इथे आली ना तर तुझला सुजाताची आठवणसुद्धा होणार नाही. तेव्हा सीताई बोलते, बरं उद्या काय करतेस तू? तेव्हा नेहा बोलते, उद्याचं काय? तेव्हा सीताई बोलते, अगं संक्रांत आहे ना, छान नटून थटून एकत्र साजरी करू. या गोष्टी संपदा आणि उर्मिला काकूला पटत नसतात. तेव्हा नेहा बोलते, नाही ॲक्च्युली उद्या माझं काम आहे सीता अक्का, त्यामुळे सॉरी, मला नाही जमणार. तेव्हा सीताई बोलते, मी बोलू का तुझ्या बॉसशी? तेव्हा नेहा बोलते, सीता अक्का नको, कशाला उगाच. तेव्हा सीताई बोलते, अगं मग यावंच लागेल. तेव्हा नेहा बोलते, बरं. इकडे दुसऱ्या दिवशी शिवा हातात बांगड्या, टिकली, गळ्यात मंगळसूत्र, कानातले, डोळ्याला काजळ लावून मस्त नटून थटून संक्रांतीसाठी तयार होते. इकडे बाई आजी लाडू मोजत असते. तेव्हा वंदना तिथे येते आणि बोलते की आई आधी चहा घ्या. तेव्हा बाई आजी बोलतात, अगं हे एवढे लाडू दिसत नाही का, यातले अर्धे मी खाणार आहे. तेव्हा वंदना बोलते, ते नंतर खा, आधी तो चहा थंड होतोय तो घ्या. बाजूला दिव्या फोनमध्ये असते. तेव्हा वंदना बाई आजींना म्हणते, हे बघा इकडे, आणि दिव्याला आवाज येते, दिव्या. तेव्हा वंदना बोलते, दिव्या अगं काय झोपलीस की काय, तू झोप पूर्ण नाही झाली का तुझी? अगं काही सणवार आहे की नाही? तेव्हा दिव्या बोलते, संक्रांतच आहे, एवढं काय त्यात? तेव्हा बाई आजी बोलते, अगं एवढं काय म्हणजे? अगं संक्रांत म्हणजे वर्षातला पहिला सण आहे हा. तुझं लगीन झालं आहे की नाही, मग तुला काही कळतं की नाही? अगं पहिली संक्रांत आहे तुझी. तेव्हा दिव्या बोलते, सणवार आहे ना बाई आजी, मग नको त्या गोष्टींची आठवण करून देऊ नको. त्यावर वंदना बोलते, नको त्या गोष्टी म्हणजे हे बघ, तुमचे झाली असतील भांडणं बिणणं, लग्नानंतरची ही तुझी पहिलीच संक्रांत आहे ना, मग जरा प्रसन्न राहा, आनंदी राहा. त्यावर बाई आजी बोलते, नाहीतर काय, अगं उलट पोरी आज नटत्यात, माहिती आहे का तुला? कसं नटायचं, काळी साडी नेसायची असती, छान असा कुकू लावायचा, आंबाडा घालायचा, त्याच्यावर गजरा घालायचा, नथ घालायची, चांगल्या एवढ्या बांगड्या बिंगड्या घालायच्या, छान नटायचं असतंय. नाहीतर तू फक्त दुचकेगिरी करत नाही राहायचं ग. तेवढ्यात शिवानी तयार होऊन बाहेर येते आणि वंदना बोलते, शिवानी. तेव्हा दिव्या आणि बायाजी पण तिच्याकडे बघत असतात. शिवानी त्यांच्याजवळ आल्यावर बायाजी बोलते, या बया कसली दिसते ग माझी शिवा. बायाजी दिव्याकडे बघून म्हणते, कुणा मेल्याची दृष्ट नको लागायला. तेव्हा शिवानी म्हणते, बरं पाया पडते, आणि त्या दोघींच्या पाया पडते. तेव्हा बायाजी शिवानीला तिळगुळ देते आणि बोलते, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. तेव्हा शिवा एक लाडू घेते आणि बोलते, आधी तू घे. तेव्हा बायाजी बोलते, आधी घे आणि हे बघ, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल, माझा तिळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नको. तेव्हा शिवा हसते आणि बोलते, नाही भांडणार. तेव्हा वंदना बोलते, शिवानी आज खूप छान दिसतेस. तेव्हा बायाजी बोलते, वंदे, हे असं डोळ्यात पाणी आणून सांगायला पाहिजे, सारखं काय डोळ्यात पाणी आणतेस ग. तेव्हा वंदना बोलते, शिवानी लग्नानंतरची तुझी पहिलीच संक्रांत, हा सण खरा तर तुझ्या सासरी आनंदात साजरा व्हायला हवा होता, त्यांच्याकडून तुझं कोड कौतुक व्हायला हवं होतं, तर तो तू इथे साजरा करतेस, तेही जावाई बापूंशिवाय. तेव्हा बायाजी बोलते, अगं वंदे. तेव्हा शिवा बोलते, आजी आई तुम्ही थांबा बरं. तेव्हा शिवा बायाजीला तिळगुळ देते आणि बोलते, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. आणि आई एक लाडू उचलते आणि म्हणते, तीळ कसं एकमेकांना घट्ट धरून ठेवतं, त्यापेक्षा खूप जास्त ना मी आणि आशू एकमेकांना नेहमी धरून राहू. तेव्हा दिव्या जोरात असते आणि बोलते, नात्यावर संक्रांत कोसळलीच्या, आणि हिला एवढा कॉन्फिडन्स. तेव्हा बायाजी बोलते, आता 2 मिनटापूर्वी तुला सांगितलं होतं की नाही की आजच्या दिवशी तरी डुचकेगिरी करू नकोस, तरी केलीच. तेव्हा दिव्या उठते आणि बोलते, जाऊ दे बाबा, मी जाते,
आणि निघून जाते. तेव्हा वंदना बोलते काय करायचं या मुलीचं कळत नाही. तेव्हा बाई बोलते काय करायचं नाही, अशी धरून चेंदायला पाहिजे. तेव्हा शिवा बोलते आत्ता नको, शांत व्हा जरा. तेवढ्यात पाना गँग सगळे पतंग घेऊन शिवाच्या घरी येतात आणि एकमेकांना तिळगुळ देऊ लागतात. तेवढ्यात टिप्पर बोलतो ए शिवा चल पतंग उडवायला जाऊयात चल. तेव्हा वंदना बोलते नाही 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 पतंग उडवायला काय गं. तेव्हा बाई बोलते अगं आज उडवायचं असतं पतंग, जा तू. तेव्हा वंदना बोलते आई तुम्ही. तेव्हा शिवा पण बोलते चला चला. तेव्हा वंदना बोलते काय आई तुम्ही. तेव्हा सगळे गेल्यावर वंदना बोलते आत्ता चांगल्या मुलीसारखं वागत होती ती, तुम्ही काय तिला पतंग वगैरे. तेव्हा बाई बोलते वंदे अगं आजच्या दिवशी मजा करायची असते ग पोरासनी, उगाच काय आपलं काहीतरी शास्त्र सांगत बसतेस. मी म्हातारीने सांगायला पाहिजे आणि मी नाही सांगत. त्यावर वंदना हसते आणि बोलते बरं घ्या तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तेव्हा बाई बोलते धर तू बियोच तिळगुळ घे आणि गोडगोड बोल. इकडे पाना गँग शिवाचे डोळे बांधून आशूच्या अंगणात घेऊन येतात. शिवा बोलते काय कुठे आणले मला किडनॅपिंगवाला फील येतोय तेव्हा अप्पर बोलतो आलोय आता थांब जरा. तेव्हा शिवा बोलते अरे काय झालंय, कुठे आलोय. तेव्हा सगळे बोलतात थांब ना, सांगतो ना आम्ही. तेव्हा डिप्पर शिवाचे डोळे खोलतो. तेव्हा शिवा बघते तर देसाईंच्या घराच्या बाहेर असते. तेव्हा शिवा सगळ्यांना बोलते पागल आहेत का तुम्ही, तुम्हाला कळत नाही का इथे का घेऊन आलात मला, तुम्हाला माहिती आहे ना प्रॉब्लेम होऊ शकतो. तेवढ्यात संपदा येते आणि बोलते काय आज संक्रांत आहे, किती छान दिसतेस तू. तेव्हा शिवा बोलते अगं बाई ते संक्रांत नाही साजरी करायची मला, मी चालली. तेव्हा शिवाला सगळे थांबवतात. संपदा बोलते अगं घरी नाही करायची आहे. तेव्हा अप्पर बोलतो असं कसं म्हणतेस, आम्हाला वाटलं तुला हे सरप्राईज आवडेल. त्यावर शिवा बोलते सॉरी भावांनो, पण तुम्हाला माहिती लोचा होऊ शकतो, परत असं काही नाही करायचं. तेव्हा संपदा बोलते ए शिवा काय थांब ना यार. तेव्हा शिवा बोलते संपदा तू याच्यात पडूच नको, तुला नाही माहिती ही पोरं कशी आहेत, माझ्या आनंदासाठी ना वाटेल त्या गोष्टी करतील ते. तेव्हा संपदा बोलते अच्छा हो का, पण मीच सांगितलं आहे त्यांना. तेव्हा शिवा बोलते अगं. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा तिथे मांजा येतो आणि बोलतो ए बाई दात नका काढू. तेव्हा शिवा बोलते अरे यार मी चालले. तेव्हा संपदा बोलते शिवा थांब ना यार, त्या डंबोने कोणालाही होकार दिला ना तरी माझी खरी वहिनी तूच आहेस. ए ऐक ना, मी तुझ्याशिवाय ना सण साजरा नाही करणार आहे आणि कोणीही असलं ना तरी आम्हाला तूच हवी आहेस ग, आम्हाला नाही आवडत ती नेहा, सांगा ना तिला. त्यावर शिवा बोलते अगं संपदा असं नको ना बोलू, ती चांगली मुलगी आहे. तेव्हा बॅटरी बोलतो घ्या. तेव्हा संपदा बोलते चांगली, तुला कशी काय अशी ती नेहा आवडायला लागली ग. तेव्हा सायलेन्सर बोलतो अगं शिवा तिला आशूने होकार दिलाय. त्यावर अप्पर बोलतो माझ्या तर डोक्यातच जाते ती. तेव्हा शिवा मनात बोलते सॉरी नेहा, यांना माहीत नाही म्हणून तुझ्याबद्दल असं बोलतायत आणि मला पण तुझं नाव घ्यावं लागतंय, माती झाली यार माझी. तेव्हा संपदा बोलते ए शिवा आमचं ठरलंय म्हणजे मी आई बाबा भाऊ आम्ही ना तुझ्याशिवाय सण साजरा नाही करणार आहे, त्यामुळे आम्हाला तूच हवीस तर चल जायचं आहे. तेव्हा शिवा बोलते ऐका अरे पण प्रॉब्लेम होऊ शकतो, मी तेच म्हणते. तेव्हा संपदा बोलते अरे यार नाही होणार ना प्रॉब्लेम. तेव्हा संपदा बोलते शिवा ऐक ना, आता इथपर्यंत आलीच आहेस तर आई बाबा भाऊंना भेट ना, त्यांना जरा बरं वाटेल आणि मग थोडीशी पतंग उडवा आणि मग जा, आपण पण खुश आणि ते पण खुश. तेव्हा संपदा आई बाबा भाऊ सगळ्यांना बोलवते आणि हे सगळे पोरं शिवाच्या डोक्यावर पदर देतात आणि शिवाला पुढे घेऊन जातात. तेवढ्यात कीर्ती बाहेर येते आणि बोलते मग गँगची लीडर कुठे, आली नाही वाटतं. तेव्हा सगळे बाजूला होतात आणि शिवा पुढे ते डोक्यावरचा पदर बाजूला करून. नेहा पण हसत असते. तेव्हा आशू नेहाकडे बघतो. तेव्हा शिवा बोलते भाऊ नमस्कार करते. तेव्हा भाऊ बोलतात अखंड सौभाग्यवती हो. लक्ष्मण काकांचा पाय पडते. तेव्हा लक्ष्मण काका बोलतात नेहमी गोड बोल. अरे पण हे तू तर नेहमीच गोडच बोलतेस. तेव्हा कीर्ती खाली येते आणि जोरात ओरडते तुझा आता या घराशी काही संबंध नाही, कळतंय का तुला. तेव्हा शिवा कीर्तीकडे जाते आणि बोलते तुम्ही हळू बोला जरा, अहो आज संक्रांत आहे, गोड बोला, 1 मिनिट. आणि शिवा बॅटरीकडनं लाडू घेते आणि बोलते हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड, अहो घ्या हो तिळगुळ घ्या. तेव्हा आशू तिथं खाली येतो आणि बोलतो शिवा ऐक ना तू का आली आहेस. तेव्हा शिवा लाडू घेते आणि आशूच्या तोंडात ठेवते आणि बोलते तिळगुळ घ्या आणि मनातलं बोला हो. तेव्हा आशू बोलतो हे बघ. तेव्हा शिवा बोलते बघते की छान दिसतोयस तू. तेव्हा आशू बोलतो तू का आली आहेस, मला नाही आवडत हे. तेव्हा कीर्ती बोलते काय गं का आलीस तू इथे, हे बघ तसाही तुझा या घराशी संबंध संपला आहे आणि ज्याच्यासाठी आली आहेस ना त्याची बायको आता इथे आहे. तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती आशू. तेव्हा आशू म्हणतो मी. तेव्हा भाऊ बोलतात आज सणाचा दिवस आहे नाही का, वाद नको आणि शिवा आली आहे ना
तर मग तिचे मित्र आणि आपण मिळून सगळे सण साजरा करूयात ना, काय हरकत आहे. तेव्हा कीर्ती बोलते, भाऊ एक मिनटं ऐका, नेहा इथे आहे, तिला वाईट वाटू शकतो, तिचा कोणी विचार करणार आहे की नाही. तेव्हा नेहा पण बोलते, नाही भाऊ म्हणतायत तो विचार करायला हरकत नाही म्हणजे. तेव्हा कीर्ती बोलते, काय. तेव्हा नेहा बोलते, कीर्तीताई आज एकतर सणाचा दिवस आहे आणि आज या सणाच्या दिवशी मी एकतर या फॅमिलीसोबत पहिल्यांदा हा सण साजरा करते, तर मग वादावाद कशाला ना, उगाचच राहू दे. तेव्हा शिवा बोलते, एकदम करेक्ट बोलली, हे घे तिळगुळ घे आणि गोड बोल. तेव्हा नेहा पण बोलते, तू पण तिळगुळ घे आणि गोड बोल. तेव्हा त्या दोघी मिठी मारतात. तेव्हा नेहा तिला गुपचूप म्हणते, कायमची इथे आणि मला सोड. तेव्हा शिवा गालातल्या गालात हसते. तेव्हा मांजा बोलतो, बरं मी काय म्हणतो भाऊ, आता इथे सगळेच आहेत तर मग आपण पतंग उडवायची कॉम्पिटिशन करूयात का. तेव्हा सगळे बोलतात, खरंच यार. तेव्हा मांजा बोलतो, नाही मी टीम पाडतो. तेव्हा नेहा बोलते, अरे मी फक्त बघेल मी खेळणार नाही. तेव्हा मांजा बोलतो, शिवा इकडे खाली ये, मी शिवाच्या टीममध्ये इथे अशी आहे. तेव्हा मांजा बोलतो, पटकन ये दारात ये. अच्छा, स्ट्रॉंग टीमच्या बाजूने ये, मी शिवाच्या बाजूने. तेव्हा कीर्ती बोलते, मग त्या टीममध्ये मी नाही. तेव्हा सुहास बोलतो, अर्थात मी पण नाही. तेव्हा बॅटरी बोलतो, ओके जिजू थँक्यू. तेव्हा मांजा बोलतो, आशू हे भाई टीम कोणती तुझी. तेव्हा संपदा बोलते, कोणती काय. तेव्हा आशू पुढे येतो, शिवासमोर उभा राहतो आणि परत कीर्तीच्या टीममध्ये निघून जातो. तेव्हा मांजा बोलतो, भाई तसं लक्षात ठेवणार हां. कीर्तीच्या मागे उभे राहणारे पाना गँगला मांजा इशारा करतो, तुम्ही काय करताय, या इकडे. सगळी पाना गँग शिवाच्या आणि मांजाच्या टीममध्ये येते. तेव्हा सुहास बोलतो, हे काय आम्ही तिघंच. त्यावर कीर्ती बोलते, अरे आपण तिघेच पुरेसे आहोत आणि असंही काही रस्सी खेच नाही आहे ना, आणि असती तरीही आम्ही तिघंही सगळ्यांना भारी पडलो असतो. तेव्हा सायलेन्सर बोलतो, नाही चुकतंय तुमचं, रस्सी खेच असती ना तरी असे भारी पडला असतात ना, 2 दिवस उठला नसतात. तेव्हा भाऊ बोलतो, चला सायलेन्सर मुलांनो, चला आपण सगळ्यांनी आता पतंग उडवूया. मी आणि लक्ष्मण आम्ही दोघेही जजेस आहोत, तुमच्यापैकी कोण जिंकलं हे आम्ही सांगणार. तेव्हा तिथे पतंग कॉम्पिटिशन सुरू होते. आशू आणि शिवा आपली पतंग खेचत असतात. तेवढ्यात शिवा आशूजवळ जाऊन उभं राहते आणि ती दोरा पकडत आशूकडे बघत असते. आशूही तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो आणि तिथेच एपिसोड संपतो.